आता बातमी आहे कुरडू गावातल्या संदर्भातली, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच आयपीएस अधिकारी यांच्यातला ऑडिओ क्लिप जी आहे ती समोर आलेली होती, ज्याच्यानंतर अजित पवारांवर चौबाजूने टीका देखील झालेली होती। या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी एक अहवाल मागवलेला, तहसीलदारांचा अहवाल आता समोर येतोय आणि कुरडू गावातल्या मुरुम उपसा हा बेकायदेशीर आहे असा अहवाल समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेली आणि अहवाल मागवलेला, त्यानुसार हा मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेलं, मात्र कामाची मुदत संपूनही मुरुम उपसा केल्यामुळे उत्खनन अवैध बेकायदेशीर असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। दरम्यान या अहवालावर आता ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाय। कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। गावाची बदनामी होतीये असं सांगत गावकऱ्यांनी आज गाव बंदची हाक दिलेली। आता कुरडूचे ग्रामस्थ प्रांत कार्यालयावर विशाल निषेध मोर्चा देखील काढणार आहेत। दरम्यान या अहवालामध्ये नेमकं काय आहे आणि ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे तेही बघूया। कुरडू गावातील मुरुम उपसा हा बेकायदेशीर आहे असं तहसीलदारांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळलेलं आहे। तर कुरडू शिराळ कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामाकरता मुरुम उत्खनन हे करण्यात आलेलं आहे असं अहवालामध्ये सांगण्यात आलंय। 14 ऑक्टोबर 2024चं काम 6 महिन्यात पूर्ण न झाल्यामुळे काम हे रद्द झालं। कामाची मुदत संपूनही मुरुम उपसा केल्यामुळे उत्खनन अवैध आणि बेकायदेशीर आहे असं अहवालाचं निरीक्षण आहे। हे झालं अहवालाबद्दल। आता ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे, तर अहवालातला हा ठपका जो आहे तो ग्रामस्थांनी फेटाळून लावलाय। कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली होती असा दावाही ग्रामस्थांनी केलेला आहे। गावातील पाणंद रस्त्याची कामं अडली आहेत। मूळ विषय बाजूला ठेवून गावाची बदनामी सुरू आहे असाही ग्रामस्थांचा आरोप आहे। तशी नाराजी त्यांनी व्यक्त केली। दरम्यान कुरडूचे माजी सरपंच अण्णा ठाणेंनी धैर्यशील मोहिते, खासदार धैर्यशील मोहिते यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत, जे खासदारांनी फेटाळून लावलेत। बघूया। जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू मुरुम माफिया आहेत मोठ्या प्रमाणावरती, यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत। कुरडूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते। कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी। बीडसारखा प्रकार आहे सगळं, बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी। धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही, त्या अकलूजच्या बी जनतेची बैठ घ्या। ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये, ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही। तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत। अवैध कामांना अजित पवारांनी मदत केली आहे असा आरोप केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अंजली दमानिया यांनी। पदाचा गैरवापर केला असाही आरोप दमानियांचा आहे। सोलापुरात तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करा असं आवाहनही दमानियांनी केलं। कुरडू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय। आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे। म्हणूनच मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे। तर या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी आता अजित पवारांना टोला लगावला। बघूया। आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे, कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही।